आजचा आपला टॉपिक आहे हिमोरेज इन अर्ली प्रेग्नन्सी. हिमोरेज इन अर्ली प्रेग्नन्सी म्हणजे काय? तर ब्लिडिंग इन अर्ली प्रेग्नन्सी जेही कॉजेस आहेत की गरोदर राहिल्यानंतर पहिल्या 2-3 महिन्यात 4-5 महिन्यामध्ये जे ब्लिडिंग होते, ज्या कुठल्याही गोष्टीमुळे जे ब्लिडिंग होतं आहे त्यालाच काय म्हणले हिमोरेज इन अर्ली प्रेग्नन्सी. तर 4 महत्त्वाचे कारण काय आहेत जे हिमोरेज इन अर्ली प्रेग्नन्सी? तर पहिलं कारण आहे ॲबॉर्शन, दुसरं कारण आहे एक्टोपिक प्रेग्नन्सी, तिसरं आहे हायडेटिफॉर्म मोल आणि चौथं आहे इम्प्लांटेशन ब्लिडिंग. इम्प्लांटेशन ब्लिडिंग म्हणजे काय? इम्प्लांटेशन होताना प्लॅसेंटा तयार होताना किंवा इम्प्लांटेशन होताना जेव्हा रेट्रोप्लॅसेंटल क्लोट तयार होतील किंवा आणखीन दुसरेही कुठल्याही ज्या कंडिशन असतील तेव्हा जे ब्लिडिंग होतं त्याला काय म्हणलं इम्प्लांटेशन ब्लिडिंग. त्यातलं आज आपण काय घेणार आहेत तर ॲबॉर्शन. ॲबॉर्शन म्हणजे काय? ॲबॉर्शन आज आपण घेणार आहेत. ॲबॉर्शन म्हणजे काय? एक्सपल्शन ऑफ अ फिटस और एम्ब्रियो वेट किती 500 ग्रॅम और लेस दॅन 500 ग्रॅम. एक्सपल्शन ऑफ fetus or embryo weight 500 gram or less than 500 gram when it is not capable for independent survival. When it is not capable for independent survival. ही डेफिनेशन कोणी दिली आहे तर WHO नुसार आहे. एक्सपल्शन ऑफ अ फिटस और एम्ब्रियो वेट किती पाहिजे 500 ग्रॅम और लेस दॅन 500 ग्रॅम वेन इट इज नॉट, आणि ऑल्सो काय वेन इट इज नॉट कॅपेबल फॉर इंडिपेंडंट सर्वायवल. ॲबॉर्शनमध्ये 2 कंडिशन महत्त्वाच्या आहेत. कुठल्या 2 कंडिशन? एक तर वजन किती पाहिजे एम्ब्रियोचं 500 ग्रॅम किंवा त्यापेक्षा कमी, आणि दुसरी म्हणजे काय ते इंडिपेंडंट सर्वायवल होऊ शकणार नाही आहे. इंडिपेंडंट सर्वायवल होऊ शकणार नाहीत. ह्या 2 कंडिशनमध्ये जर बाहेर येत असेल एक्सपल्शन ऑफ फिटस और एम्ब्रियो तर त्याला काय म्हणलं ॲबॉर्शन म्हणले. ठीक आहे, ही झाली डेफिनेशन. आता कॉजेस बघायचे आहेत आपल्याला. ठीक आहे, सॉरी पहिल्यांदा आपण टाईप्स बघून घेऊ, त्याच्यानंतर मग आपण कॉजेस बघू. ॲबॉर्शनचे टाईप्स लिहिताना तुम्ही काय करा, एक म्हणजे हे डायग्रॅम तयार करून घेऊ आपण. ट्री डायग्रॅम ॲबॉर्शन. ह्याच्यामध्ये मेन 2 टाईप्स कुठले आहेत? स्पॉन्टेनियस म्हणजे नॅचरली होणारं स्पॉन्टेनियस, आणि दुसरं आहे इंड्यूस्ड. दुसरं काय आहे? इंड्यूस. एक काय आहे स्पॉन्टेनियस, दुसरं इंड्यूस. ॲबॉर्शनचे 2 मेन टाईप स्पॉन्टेनियस आणि दुसरं इज इंड्यूस. तर स्पॉन्टेनियसमध्ये पुन्हा टाईप्स आहेत. त्याच्यामध्ये पहिलं आहे थ्रेटन. पहिलं काय? थ्रेटन. सेकंड इज इनइव्हिटेबल. थर्ड इज कंप्लीट. फोर्थ इज इनकम्प्लीट. फिफ्थ इज मिस्ड and is सिक्स्थ इज सेप्टिक. ठीक आहे, स्पॉन्टेनियसचे काय काय टाईप आहेत? थ्रेटन, इनइव्हिटेबल, कंप्लीट, इनकम्प्लीट, मिस्ड अँड सेप्टिक. हे झाले टाईप्स. ठीक आहे, लक्षात राहतील. स्पॉन्टेनियसचे टाईप थ्रेटन, इनइव्हिटेबल, कंप्लीट, इनकम्प्लीट, मिस अँड सेप्टिक. आता हे टाईप कशावरून आहेत हे तुम्हाला मी सांगतो. एक थ्रेटनमध्ये काय असतं आहे, ॲबॉर्शनची अशी कंडिशन आहे की त्याच्यामध्ये बेबी वाचू शकतं. इनइव्हिटेबलमध्ये कसं असतं, बेबी म्हणजे वाचणार नाही आहे. बेबीची वाचण्याची जे हे आहे ते एकदम इम्पॉसिबल आहे. कंप्लीटमध्ये काय आहे, प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन पूर्णपणे बाहेर पडलेला आहे. ठीक आहे. इनकम्प्लीटमध्ये काय आहे, प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शनचा काही पार्ट हा युट्रसमध्ये राहिलेला आहे आणि काही पार्ट हा बाहेर पडलेला आहे. मिस ॲबॉर्शनमध्ये कसं असतं की प्रोडक्टचे जे प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन आहेत युट्रसमध्येच पूर्ण डेथ झालेलं आहे आणि बाहेर काही पडलेलं नाही आहे. ह्याला काय म्हणतात मिस्ड. आणि सेप्टिकमध्ये काय आहे तर इन्फेक्शन होऊन जातं. जेव्हा हे बाहेर नाही पडणार तेव्हा काय होणार आहे, सगळं इन्फेक्शन होणार आहे. हे काय होणार आहे सेप्टिक. ठीक आहे, हे ॲबॉर्शनचे स्पॉन्टेनियसचे टाईप झाले थ्रेटन, इनइव्हिटेबल, कंप्लीट, इनकम्प्लीट, मिस अँड सेप्टिक. ठीक आहे, लक्षात राहिलं, रिकॉल करा एकदा. थ्रेटन, इनइव्हिटेबल, कंप्लीट, इनकम्प्लीट, मिस अँड सेप्टिक. ठीक आहे. इंड्यूसचे 2 टाईप्स. अगेन इंड्यूसचे 2 टाईप्स कुठले आहेत? लीगल अँड सेकंड इज इल्लीगल.
इल्लिगल. लीगलमध्ये काय येतं, MTP येतं. ठीक आहे, MTP ॲक्ट तुम्हाला मी नंतर शिकवेल तेव्हा तुम्हाला समजून जाईल. MTP. इल्लिगलमध्ये काय, इल्लिगल ॲबॉर्शन जे क्रिमिनल ॲबॉर्शन येतं हे तुम्हाला अगततंत्रमध्ये वाचायचं आहे. इल्लिगल ॲबॉर्शन्स. ठीक आहे, इल्लिगल ह्याच्याने सेप्टिक ॲबॉर्शन जास्त होऊ शकतात. ठीक आहे, हे झाले टाईप्स. आता आपल्याला बघायचं कॉजेस. ॲबॉर्शन का होतं काय आहे ह्याच्यानंतरचा पॉईंट, ॲबॉर्शनचे कॉजेस. तर कॉजेसमध्ये पहिलं पॉईंट लिहून घ्या, जेनेटिकल फॅक्ट. कॉजेसमध्ये फर्स्ट म्हणजे ट्रायमेस्टरनुसार कॉजेस वेगळे वेगळे आहेत. आता फर्स्ट ट्रायमेस्टर कधीपासून कधीपर्यंत असतं आहे, 12 वीक्सपर्यंत असतं. बरोबर, 12 वीक्सपर्यंत असतं. लक्षात ठेवायचं फर्स्ट ट्रायमेस्टर. तर फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये कॉजेसमध्ये काय आहे, कुठल्या कॉजेसमुळे फर्स्ट ट्रायमेस्टरमधलं ॲबॉर्शन होतं ते मोस्टली काय आहे, जेनेटिकल फॅक्टर. अशा वेळेस आता जेनेटिक फॅक्टर 50% कॉजेस आहे ॲबॉर्शनचं. जर फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये ॲबॉर्शन होत असेल तर कॉजेस काय आहे, जेनेटिक फॅक्टर आहे. तर आपल्याला त्या मदरला काउन्सिलिंग करताना जेव्हा आपल्याकडे एखादी पेशंट येते, आता प्रायमी पेशंट आहे, तिचं ॲबॉर्शन फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये झालेलं आहे, तर अशा पेशंटला काउन्सिलिंग करताना ही गोष्ट आपल्याला सांगायला पाहिजे की बाबा जे बाळ तुमचं राहिलं होतं ते मोस्टली जर फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये गेलेलं असेल तर ते क्रोमोसोमल ॲबनॉर्मॅलिटीज त्याच्यामध्ये असणार आहेत. आता हे जर बाळ राहिलं असतं तर उलट जास्त धोकादायक असतं, कारण ॲबनॉर्मॅलिटीचं जन्माला आलेलं बाळ हे तुम्हाला पूर्ण आयुष्यभर त्याला सांभाळावं लागलं असतं. परंतु आता तुम्ही हे जे जेनेटिकली नॅचरली ते बाहेर पडलेलं आहे जेनेटिकल ॲबनॉर्मॅलिटीमुळे, त्यामुळे तुम्ही आता पॉझिटिव्ह थिंकिंग करून नेक्स्ट प्रेग्नन्सीच्या वेळेस ह्या क्रोमोसोमल ॲबनॉर्मॅलिटी पूर्ण चेक करून त्यानुसारच मग आपण बाळ ठेवायला पाहिजे. ही गोष्ट आपण त्यांना सांगायला पाहिजे. ठीक आहे, दुसरं काय असू शकतं फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये कॉजेस ऑफ ॲबॉर्शन. दुसरं आहे एंडोक्राईन फॅक्टर. एंडोक्राईन फॅक्टर म्हणजे काय, जे आपलं एंडोक्राईन सिस्टीम आहेत ते जर हार्मोन्स व्यवस्थित प्रमाणात बनवत नसेल तरी पण होऊ शकतं. त्यात पहिला पॉईंट तो LPD म्हणजे काय, ल्युटियल फेज डिफेक्ट. ल्युटियल फेज डिफेक्टमध्ये कसं असतं, कॉर्पस ल्युटियम जे आहे ते काय करणार आहे, प्रोजेस्टेरॉन सिक्रेट करणार आहे. प्रोजेस्टेरॉन सिक्रेट केल्यामुळे काय होणार आहे, एंडोमेट्रियम चांगलं थिक बनणार आहे. परंतु आता प्रोजेस्टेरॉन जर कमी प्रमाणात कॉर्पस ल्युटियमने जर सिक्रेट केलं तर काय होतं, ल्युटियल फेज डिफेक्ट होतो. त्यामुळे जो एम्ब्रिओ इम्प्लांट होणार आहे त्याला व्यवस्थित इम्प्लांटेशन होऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे ॲबॉर्शन होऊ शकतं. त्यालाच काय म्हटलं आहे, ल्युटियल फेज डिफेक्ट. ठीक आहे, सेकंड पॉईंट आहे थायरॉईड हार्मोन्स जर कधी पेशंटमध्ये हायपोथायरॉइडिझम और हायपरथायरॉइडिझम असेल तरी देखील काय होतात, ॲबॉर्शन होतात. थायरॉईड ॲबनॉर्मॅलिटीज. तुमच्याकडे पेशंट आली आहे समजा, ती ॲबॉर्शन होतात तिचे रिकरंट असं सांगत आहे हिस्ट्रीमध्ये, तर तुम्ही त्या पेशंटला काय काय विचारायला पाहिजे, तर पहिल्यांदा ॲबॉर्शन कधी होते, फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये होतं आहे का नंतर होतं आहे. आता फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये होत असेल तर कॉज काय असणार आहे, पहिलं जेनेटिकल असू शकतं, जेनेटिकल फॅक्टर. सेकंड आपण काय म्हणू शकतो, एंडोक्राईन फॅक्टरमध्ये काय, ल्युटियल फेज डिफेक्ट. आता ल्युटियल फेज डिफेक्ट ज्या पेशंटमध्ये असेल त्यांना साधं प्रोजेस्टेरॉनचं इंजेक्शन असतं, मेंटेन इंजेक्शन किंवा नॅचरोजेसचे टॅबलेट असतात प्रोजेस्टेरॉनचे, ह्या जरी टॅबलेट दिला तरी त्यांची प्रेग्नन्सी कंटिन्यू राहते. म्हणून आपल्याला ह्या गोष्टी माहिती पाहिजेत. सेकंड काय, एंडोक्राईन फॅक्टर, त्याच्यामध्ये ल्युटियल फेज डिफेक्ट. थर्ड काय, थायरॉईड ॲबनॉर्मॅलिटीज. अशा पेशंटचं आपण थायरॉईड चेक करून घ्यायचं. किंवा डायबेटिक मेलायटस जर पेशंटला असेल, अनकंट्रोल्ड ग्लुकोज लेवल अल्सो कॉजेस ॲबॉर्शन. सो डायबिटीज मेलायटस ह्या 3 गोष्टी आहेत का ते बघून घ्यायच्या. ठीक आहे, कधी कधी पेशंटला इन्फेक्शन झालेलं असते त्याच्यामुळे पण ॲबॉर्शन होऊ शकतं. काय, इन्फेक्शन मोस्टली टॉर्च इन्फेक्शन असताना ॲबॉर्शन होतात, इन्फेक्शन. चौथी गोष्ट आहे अनएक्सप्लेन. काही निसर्गताच होतात त्यांना अनएक्सप्लेन म्हटलं आहे. पाचवा आहे इम्युनॉलॉजिकल डिसऑर्डर. इम्युनॉलॉजिकल डिसऑर्डरमध्ये कसं होतं आहे की जी मदर आहे तिच्याच अँटीबॉडी
तयार होतात बेबीच्या विरुद्ध, जे इम्प्लांटेशन जे झालेलं आहे त्याच्या विरोधात मदरच्याच अँटीबॉडी तयार होऊन जातात. त्यालाच काय म्हणलं, इम्युनॉलॉजिकल डिसऑर्डर. आता कॉजेसमध्ये आपण काय काय पाहिलं, फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये जेनेटिकल फॅक्टर आहेत, ते किती कॉजेस आहेत, 50%पर्यंत. एंडोक्राईन फॅक्टरमध्ये काय काय आहे, लुटियल फेस डिफेक्ट, सेकंड इज थायरॉइड ॲबनॉर्मॅलिटीज अँड थर्ड इज डायबेटिस मेलायटस. त्याच्यानंतर मग इन्फेक्शन आहे, अनएक्सप्लेन अँड इम्युनॉलॉजिकल डिसऑर्डर्स. आता हे कॉजेस तुम्हाला कुठल्याही ॲबॉर्शनची पेशंट आली तर तुम्ही हे पहिल्यांदा फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये होत असेल ते तुम्ही थायरॉइड त्या पेशंटचं रूल आउट करून घ्यायला पाहिजे. त्याच्यामध्ये थायरॉइड ॲबनॉर्मॅलिटीज आहेत किंवा डायबेटीज आहे का हे बघायला पाहिजे. किंवा त्या काळामध्ये पेशंटला खूप जास्त फिवर आला होता, डेंग्यू झाला, टायफॉईड झाला, असं काही इन्फेक्शन आहे का हे पण बघायला पाहिजेत. ठीक आहे, हे झालं फर्स्ट ट्रायमेस्टरचे कॉजेस. आता सेकंड ट्रायमेस्टर. आता काय आहे, सेकंड ट्रायमेस्टर. तर सेकंड ट्रायमेस्टरमध्ये काय आहे, त्याच्यामध्ये पहिला पॉईंट आहे ॲनाटॉमिकल ॲबनॉर्मॅलिटी. सेकंड ट्रायमेस्टर कधी असतात, 13 आठवडे ते 28 आठवडे, बरोबर. सेकंड ट्रायमेस्टरमध्ये आपण साईन सिम्पटम काय बघितले होते ते रिकॉल करून घ्यायचं. गुडेल सेन कशात दिसत आहे, ओसिएंडर साईल, पाल्मार साईन, रिकॉल करा. वामिनी योनी व्यापद, षडहात सप्तरात्रात वा. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड ट्रायमेस्टरमध्ये आपण काय बघितलं, ॲनाटॉमिकल. सेकंड ट्रायमेस्टरमध्ये कॉज काय, ॲनाटॉमिकल ॲबनॉर्मॅलिटीज. ॲनाटॉमिकल ॲबनॉर्मॅलिटीज म्हणजे काय, जे सर्वायकल म्हणजे सर्विक्स, युट्रस जसं आहे नॉर्मल प्रेग्नन्सीसाठी युट्रस हे नॉर्मल असलं पाहिजे.